नमस्कार सर्वांना. मित्रांनो, आपण एक 3-4 दिवसापूर्वी Instagramला एक व्हिडिओ टाकला होता, जो खूप जास्त व्हायरल झाला. माझ्यासाठी खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे, की माझा जो मी जे सोल्युशन बनवलं होतं सोलरचं, ते पूर्णपणे व्हायरल झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व बाजूने मला कॉल्स वगैरे येत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचं असं होतं, की आम्हाला रिप्लाय भेटत नाही आहे लवकर, कॉल वगैरे येत नाही लवकर. तर त्यामुळे मी ₹50ची रिक्वायरमेंटसुद्धा ठेवली होती, की ₹50 सेंड करा म्हणजे तुम्हाला तिथे मदत मिळेल. त्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी वाईट कमेंट केल्या. तर त्यामध्ये मित्रांनो, ज्याला कोणाला स्वतःहून इच्छा असेल त्यांनी फोनपे करून माझ्याकडून माहिती घेऊ शकता. ज्या कोणाला फ्रीमध्ये माहिती पाहिजे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्याला रिक्वायरमेंट पाहिजे असते डिस्टन्सची. म्हणजे काय, की आपलं सोलर आणि आपल्या घरातला जो इन्व्हर्टरचा पॉईंट असणार आहे, त्याचं अंतर किती आहे. तर मित्रांनो, 100 फुटाच्या आतमध्ये जर अंतर असेल तरच आपण हे पॉसिबल करू शकतो. 100 फुटाच्या आतमध्ये अंतर नसेल तर तुम्हाला खर्च जास्त वाढतो, पॉवर लॉस जास्त होतो. त्यामुळे ते आपण इफिशियंट राहत नाही आणि ते करत पण नाही. बरोबर. यानंतर मित्रांनो बघा, 100 फुटापासून अंतर जास्त असेल तर आपण ते सेफ्टी विहिरीसाठी असेल तर आपण थोडंफार इकडे-तिकडे म्हणजे 150 फूट असेल, 20 फूट असेल, 150 फुटाच्या आसपास, तर 50 इकडे-तिकडे आपण करू शकतो. तर मित्रांनो, जास्तीत जास्त 200 फुटामध्ये अंतर असेल तर त्यामध्ये ॲडजस्टमेंट आपल्याला करता येईल. कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 200 फुटापर्यंत आपल्याला ॲडजस्टमेंट करता येणार आहे. त्यानंतर सेकंड पार्ट राहिला मित्रांनो, की आपल्याला लोड काय चालवायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपलं 3 HP सोलर असेल, 5 HP सोलर असेल किंवा 7.5 HP सोलर असेल. ह्या 3 टाईपमध्ये आपले सोलर आपल्याकडे येतात. बरोबर. त्यामध्ये जुन्या जे 2019 मुख्यमंत्री सोलर योजनेमधून ज्यांनी घेतले होते त्यांना 335 वॅटेजचे पॅनल भेटलेले आहेत. म्हणजे 3 HPला 9 पॅनल भेटलेले आहेत. आणि ज्यांनी आत्ता अशामध्ये 1-2 वर्षामध्ये सोलर घेतलेला आहे त्यांना मित्रांनो 535 वॅटेजचे पॅनल हे भेटलेले आहेत. तर मित्रांनो बघा, मला रिक्वायरमेंट काय लागते, की सुरुवातीला पॅनलचा जो बॅक साईडला फोटो असतो काय, किंवा त्यामध्ये स्पेसिफिकेशन लिहिलेले असतात, व्होल्टेज, वॅटेज, करंट रेटिंग वगैरे सर्व गोष्टी. तर मित्रांनो, हे करंट रेटिंग खूप जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही मेसेज करताय आणि कॉल जर तुम्हाला मेसेज केल्यानंतर तुम्हाला जर कॉल येत नाही आहे तर मी तुम्हाला तो ऑप्शन ठेवलेला आहे ₹50. बरोबर. कारण की माझा टाईम जो जातो आहे तो तुम्हाला टाईम मी देतो आहे, व्हॅल्युएबल टाईम माझा. तर त्यामुळे तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही करू शकता. नसेल करायचे तर तुम्हाला रिप्लाय 100% भेटेल. थोडासा टाईम लागेल पण 100% रिप्लाय भेटेल. आणि दुसरी गोष्ट, आता हे झालं तुम्हाला पॅनलचं सांगितलं मी. 3 HP, 5 HP आणि 7.5 HP आपल्याकडे असतं. यामध्ये मला ॲड्रेस एक लागेल तुमचा. म्हणजे काय, की मी मुक्काम पोस्ट मातोरी, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड या गावामध्ये राहतो. तर इथून मला तुमच्या लोकेशनपर्यंत यायला किती अंतर असेल, त्यासाठी तुमचं लोकेशन म्हणजे किंवा तुम्ही पिनकोडसहित ॲड्रेस टाकला तर तिथे मला पूर्णपणे मदत मिळेल आणि तुम्हाला तिथे कोटेशन पाठवण्यासाठी सुद्धा मला तिथे हेल्प होईल मित्रांनो. यानंतर लोड. आता 3 HP म्हणजे काय, की 335चं पॅनल आपण जर कॅल्क्युलेट केलं तर एक 3000 किलोवॅटपर्यंत 3000 वॅटपर्यंत आपण जातो. म्हणजे 3 किलोवॅट आपण सिस्टीम पकडूया. 5 असेल 5 HPचं तर आपलं 4.5 म्हणजे एक 4.8 किलोवॅटपर्यंत आपल्याला लोड त्या पॅनलकडून भेटतो. आणि 7.5 असेल त्या हिशोबाने पॅनलचं कॅल्क्युलेशन जसं करतो आपण 535 गुणिले आपण 13 करतो आहे, तर ते आपल्याला जे आहे ते कॅल्क्युलेशन तिथं आपल्याला भेटतं मित्रांनो. बरोबर. तर यामध्ये बघा, HPचं कॅल्क्युलेशन असं असतं, जर आपण सिंगल फेजची मोटर वगैरे वापरतो आहे 1 HP 1.5 HP तर 745 वॅट म्हणजे 1 HP असतं. तर त्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन केलं तर 3 किलोवॅटमध्ये आपली मोटर चालणार आहे. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं रिक्वायरमेंट म्हणजे काय, खर्च कुठे लागतो आपला. तर सगळ्यात अगोदर मी वापरतो आहे, आपण इन्व्हर्टर वापरतो आहे. आता इन्व्हर्टर हे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार वापरणार, जसं की तुमचा लोड किती चालणार आहे त्या हिशोबाने आपल्याला इन्व्हर्टर वापरावं लागतं. ते सोलर इन्व्हर्टर असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तिथे काही ॲडिशन गोष्टी करायला गरज नाही पडणार आपली. सेकंड पार्ट आहे मित्रांनो, की बाबा आपल्याला जर बॅटरी म्हणजे बॅकअपसाठी आपल्याला काय करावं लागतं, बॅटरी वापरावी लागते. बॅटरी आपण 200 अँपिअरच्या 2 बॅटऱ्या वापरल्या तर तुम्हाला संध्याकाळी म्हणजे पूर्ण रात्र जे आहे ते रात्र तुम्हाला पूर्ण बऱ्यापैकी इक्विपमेंटला पॉवर भेटणार आहे आणि तिथे बॅटरी बॅकअप पूर्ण 10 तासाचा वगैरे जाईल. सिंगल बॅटरी वापरतोय तर सिंगल बॅटरी वापरल्यासुद्धा तेच गोष्टी होतील, की तुम्हाला बॅकअप थोडासा 6-7 तासाचा बॅकअप भेटेल. बरोबर. तर सहसा ज्याला जास्त रिक्वायरमेंट आहे त्यांनी डबल बॅटरीचा सेटअप बसवला तर बेस्ट राहील. कोणत्याही कुठेही गेले तर मार्केटमध्ये 13,000 पासून 15,000पर्यंत बॅटरी भेटतात. यापेक्षा स्वस्त किंवा जास्त महाग भेटतात, पण स्वस्त याच्यापेक्षा भेटत नाहीत. तर आपण पकडूया की बॅटरीची आपल्याला एक ॲव्हरेज अमाऊंट 15,000 लागते, जे की आपण वेगवेगळ्या कंपनीच्या बॅटऱ्या तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यानंतर आहे इन्व्हर्टर. सोलर इन्व्हर्टर वापरतो आपण, तर सोलर इन्व्हर्टरची किंमत ही कमीत कमी 10,000 किंवा 9,000, 8,000, 8,500 पासून पुढे आहे. आणि आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण सोलर इन्व्हर्टर घेतला तर आपल्याला त्याची किंमतसुद्धा आपल्याला ती ॲक्च्युअल किंमत द्यावी लागते.
बरोबर. हे झाल्या 2 गोष्टी. आता आपण 100 फुटापर्यंत आपण केबल द्या आपलं DC केबल जे आहे ते DC केबल आपण 100 फुटापर्यंत आणतोय आपण. तर त्या केबलची सुद्धा कॉस्टिंग आपल्याला जाते. 100 फूट म्हणजे काय डबल केबल आणावी लागते. तर 200 फूट केबल आपल्याला ही DC केबल लागते मित्रांनो. तर त्या DC केबलचा जो मार्केट रेट असेल त्या मार्केट रेटच्या हिशोबाने तुम्हाला तिथे DC केबल मिळते. बरोबर. यानंतर मित्रांनो हे 3 गोष्टी झाल्या. नंतर आहे चेंज ओव्हर स्विच. जो आपण खटका वापरला आहे. त्या खटका आपल्याला जे कनेक्शन जे की मी माझं डोकं वापरलं आहे तर त्या कनेक्शनसाठी तुम्हाला काय एक 2-2.5 हजार रुपये लागतात फक्त. 2-2.5 हजारामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी मिळतात. बरोबर. आणि मी तुम्हाला सगळं इन्स्टॉल करून देतो आहे. तर इन्स्टॉलेशनचे वेगळे चार्जेस तुम्हाला ॲड केले जातील. बरोबर. आणि डिस्टन्सनुसार ट्रान्सपोर्ट चार्जेस जर तुम्ही स्वतः तुमच्या लोकेशनला घेता तर काहीच अडचण नाही आहे. तुम्हाला तीसुद्धा मुभा आहे. तुम्ही तुमच्या लोकेशनवरून बॅटरी इन्व्हर्टर घेऊ शकता. बरोबर. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला मी खर्च सांगितलेला आहे. जसं बॅटरीचा ॲडिशन करणार तसं आपल्याला बॅकअप भेटतो आहे आणि आपण कितीही बॅटऱ्या अटॅच करू शकतो. बरोबर. आपल्या लोडच्या हिशोबाने आपण 2 बॅटऱ्या 4 बॅटऱ्या ॲड करू शकतो. तर मित्रांनो 5 HP 3 HP असेल, 5 HP असेल, 7.5 HP असेल, 2 बॅटरीवर सुद्धा आपलं भागतं घर. त्यानंतर एखाद्याचा लोड जास्त असेल तर जो जास्त लोड असल्यानंतर तुम्हाला 4 बॅटरी कराव्या लागतील कारण की इन्व्हर्टर आपण त्या पद्धतीने वापरणार. आणि इन्व्हर्टर आणि बॅटरीचं जे कनेक्शन आहे हे कनेक्शन हे इन्व्हर्टरवर डिपेंड असतं. किती व्होल्टचा आपला इन्व्हर्टर असेल त्या हिशोबाने आपलं डिपेंड असतं मित्रांनो. बरोबर. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला हा खर्च मी सांगितला आहे ॲप्रॉक्सिमेट कमीत कमी म्हटलं तरी डबल बॅटरीचा जर खर्च एक बॅटरी 15,000ला येते. इन्व्हर्टर आपला 10,000च्या पुढे जातो किंवा 8,000-9,000च्या पुढे जातो. बरोबर. बॅटरी इन्व्हर्टर झालं. आणि जर तुम्हाला बाकी हार्ड इक्विपमेंट चालवायचे जसं की बऱ्याच जणांचे कुट्टी मशीनसाठी मला मेसेजेस आले किंवा कॉल आले. तर मित्रांनो फक्त जर कुट्टी मशीन चालवायचं असेल तर सेपरेट तुम्हाला एक 15,000पर्यंत खर्च येतो. कुट्टी मशीन चालवू शकता. कुट्टी मशीनसोबत दुसरी एखादी मोटर असेल त्या टाईपची ती मोटर चालवू शकता. ही दिवसा तुम्ही चालवू शकता मित्रांनो. बरोबर. जर रात्रीचं चालवायचं तुम्हाला बॅटरी बॅकअप लागणार आहे. यामध्ये आपल्याकडे आणखी एक गोष्ट अशी अवेलेबल आहे की तुम्हाला फक्त दिवसा सप्लाय पाहिजे. तर दिवसा सप्लाय पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिथे कमी पैशामध्ये 10 ते 12,000 किंवा 15,000च्या आतमध्ये तुम्हाला खर्च आहे मित्रांनो. जेणेकरून तुम्ही दिवसात जो पाहिजे तो लोड तुम्ही चालवू शकता. 3 HPचा असेल, 5 HPचा असेल किंवा 7.5 HPचा असेल. जेवढा लोड तुम्हाला ते पॅनल आपल्याला देणार आहेत, पॅनल जेवढं पॉवर देणार आहेत तेवढा पॉवर आपण वापरू शकतो. जेणेकरून आपल्याला तिथे बाकीचे हार्ड इक्विपमेंट म्हणजे कुट्टी मशीन असेल, मिल्किंग मशीन. आता मिल्किंग मशीनचं असं आहे की हे सकाळ आणि संध्याकाळी ऊन पडायच्या अगोदर आपल्याला वापरतो आपण कारण की लवकर धारा वगैरे काढल्या जातात किंवा दूध काढलं जातं. बरोबर. यामध्ये मिल्किंग मशीनला ऑप्शन बॅटरीचंच आहे. त्याचंसुद्धा सोल्युशन मी देतो आहे. आणि मित्रांनो कृपया करून कोणी वाईट वाटून घेऊ नका. माझा व्यवसाय आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी 50 रुपये घेतो आहे. याचा अर्थ काय की माझा नॉलेजचा वापर करतो आहे, तुम्हाला नॉलेज देतो आहे आणि माझा टाईम देतो आहे. यामुळे 50 रुपये घेतो आहे. दुसरी गोष्ट जे वाईट कमेंट करतात त्यांनी कृपया करून वाईट कमेंट करू नये मित्रांनो. कारण की कोणीतरी पुढं जातं आहे त्याचं डोकं वापरतं तर त्याला वाईट कमेंट कोणी करू नये. आणि कसं असतं वाईट कमेंट केल्याने काय होतं आहे मला तर मी काय केलं आहे फक्त 3-4 वाईट कमेंट पाहिल्या आणि त्यानंतर मी काय केलं कमेंट्स ऑफ केल्या. पण मित्रांनो तरीही कृपया करून वाईट कमेंट करू नका. वाईट कमेंट केल्यानंतर तुम्हाला पण काही फायदा होत नाही आहे. आणि उगाच माझं मन दुखवण्यासाठी वाईट कमेंट करू नका मित्रांनो. आणि ज्यांना कोणाला हे गोष्टी पाहिजे आहेत मी तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट खर्च सांगितलेला आहे. कोणाला गोष्टी पाहिजे आहेत तुम्हाला एवढा खर्च कमीत कमी लागणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर स्पेशल म्हणजे जसं तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला जर सेटअप करायचं आहे तर तुम्ही व्हॉट्सअपला 50 रुपये जे मी फोनपेचा नंबर दिलेला आहे त्यावरती 50 रुपये हे सेंड करा. कारण की मित्रांनो हे 50 रुपये कंपल्सरी सेंड केले तरच मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे. कारण की माझ्याकडे माझा बिझनेस आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर पुढे बिझनेस वाढेल कमी होईल वगैरे गोष्टी तुमच्यावरच डिपेंड आहेत. कारण की मी तुम्हाला पूर्णपणे सोल्युशन देतो आहे. यामध्ये माझा टायमाचा आणि माझ्या नॉलेजचा हा पैसा घेतो आहे मित्रांनो मी. त्यामुळे कोणीही वाईट वाटून घेऊ नका. आणि ज्याला कोणाला सेटअप पाहिजे त्यांनी मेसेज केला तर तुम्हाला 100% 1-2 दिवसामध्ये रिप्लाय भेटेल. धन्यवाद मित्रांनो.